तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, की आपण अपना गाईड या आपल्या YouTube चॅनलवर गणित या विषयाची सीरीज चालू केलेली आहे. आणि यामध्ये आपण आतापर्यंत 9 क्लास कंप्लीट केल्या. त्या तुम्ही बघितल्या असतील, नसतील बघितल्या तर बघून घ्या. आणि आजची जी आपली क्लास असणार आहे, ती असणार आहे 10 नंबरची क्लास, ज्याच्यात आपण शिकणार आहे सरासरी हा घटक. मग तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल, कोणत्याही वर्गात शिकत असाल, तर आजची क्लास तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अपना गाईड या आपल्या YouTube चॅनलवर. तर आजचा जो आपला टॉपिक असणार आहे तो असणार आहे सरासरी. आणि सरासरी शिकायची असेल म्हणजे एव्हरेज हे टॉपिक शिकायचा असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला हे माहिती पाहिजे की नेमकं सरासरी म्हणजे असतं काय. तर सरासरी म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की सरासरी म्हणजेच ज्या काही आपल्याला संख्या दिलेल्या असतील त्या संख्येची बेरीज भागाकारात जेवढ्या संख्या दिल्या तेवढ्या संख्या म्हणजेच काय, तर एकूण संख्येची बेरीज, एकूण संख्येची बेरीज भागाकारात आपण त्या ठिकाणी म्हणणार एकूण संख्या. एकूण संख्या म्हणजे सरासरी जर काढायची असेल तर तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला ज्या संख्या दिलेल्या असतात, जो डाटा दिलेला असणार, त्याची तुम्ही सगळ्याची बेरीज करणार. आणि बेरीज केल्याच्या नंतर तो किती संख्या दिल्या होत्या ती जी बेरीज तुम्ही घेतली ती किती संख्येची घेतली. 10 संख्या जर दिल्या असतील तर 10 संख्येची तुम्ही बेरीज करणार, भागाकारात 10 लिहिणार. 5 संख्या दिल्या असतील 5 संख्येची बेरीज घेणार, भागाकारात 5 लिहिणार. 20 संख्या दिल्या असतील 20 संख्येची बेरीज घेणार, भागाकारात 20 लिहिणार. आणि त्याच्यातूनच आपल्याला काय मिळणार, तर त्याची सरासरी मिळणार. मग सरासरी म्हणजे आपण काय म्हणू शकतो, त्याचा एक माध्य म्हणजेच त्याची मधली संख्या जेवढे काय असतील माग आणि समोर त्याच्या बरोबर मधातला भाग म्हणजेच सरासरी. मग सरासरी काय असतं हे तुम्हाला कळालं असेल. ते प्रश्नातून अजून क्लिअर होईल. याच्या बाद जे आपण प्रश्न घेणार आहे त्याच्यात आपण एकूण 18 टाईप बघणार आहे. म्हणजेच जे सरासरी हा टॉपिक असतो याच्यातून कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात अशा एकूण 18 टाईपचे प्रश्न आपण या ठिकाणी आज शिकणार आहे. म्हणजेच परीक्षेत कोणताही प्रश्न जरी विचारला त्याचं उत्तर तुम्ही काही सेकंदात देणार, ते हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर. मग आता या ठिकाणी सरासरी तर कळाली, पण कधी तुम्हाला काय होतं की सरासरी दिलेली असती आणि एकूण संख्या दिलेल्या असतात, तुम्हाला त्याची बेरीज काढायची असते की नेमकं त्याची बेरीज किती राहील. तर त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की याच्यातच जर आपण ही संख्या एकूण संख्या जर इकडे आल्या तर गुणाकारात होतील. मग एकूण संख्या गुणाकारात सरासरी म्हणजेच काय राहणार आपली, त्या संख्येची बेरीज राहणार. मग या ठिकाणी आपण असंही म्हणू शकतो की एकूण संख्येची बेरीज हे जर आपल्याला काढायचं असेल तर आपण म्हणणार एकूण संख्या गुणाकारात ऍव्हरेज म्हणजेच सरासरी. अशा पद्धतीने आपण या सरासरी आणि एकूण संख्येवरून त्याची बेरीज पण काढू शकतो. म्हणजे कोणत्याही संख्या जर त्याची जर ऍव्हरेज दिलेला असेल तुम्हाला, बेरीज जर विचारली असेल तर तुम्ही अशा पद्धतीने काढणार. हे दोन सूत्र जर तुम्ही लक्षात ठेवले तर याच्यावर कोणताही प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी सोडवू शकता. मग आता कुठलाही दुसरा टाइमपास न करता आपण डायरेक्टली काय करणार, त्याच्या एक एक टाईप क्लिअर करणार की त्याच्यावर कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्हाला दिलेले टाईप 1 आणि टाईप 1 वर तुम्हाला कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. एकदम बेसिक लेवलचे क्वेश्चन राहणार आहे ते. सुरुवातीचे जे असणार आहे त्याच्या बाद आपण अवघड अवघड करत करत अशा एकूण 18 टाईप पर्यंत सर्वात अवघड प्रश्न तुम्हाला या ठिकाणी ऍव्हरेज या घटकावरून, ऍव्हरेज या टॉपिक वरून कशा पद्धतीने बनतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. तर पहिली टाईप दिलेली आहे. मग पहिल्या टाईपचा प्रश्न तर सोपाच असणार आहे. मग सोपा कसा आहे, तर पहिल्या टॉपिक मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे की 2, 3, 8 आणि 5 या अंकाची सरासरी तुम्हाला विचारली. 2 दिले, 3 दिले, 5 दिले आणि 8 दिले. तर याची सरासरी तुम्हाला काढायची. तुम्ही सरासरी कशी काढणार, सर्वात पहिले आपल्याला माहिती आहे की ज्या संख्या दिल्या त्याची आपण काय करतो, बेरीज करतो आणि भागाकारात त्याचा जेवढ्या संख्या दिलेल्या असतील त्या संख्या लिहितो. मग आपण म्हणू शकतो की सरासरी बरोबर आपल्याला माहिती आहे, सरासरी बरोबर एकूण संख्येची बेरीज भागाकारात एकूण संख्या. मग बेरीज किती असणार आहे, तर बेरीज दिलेली आहे सर्वात पहिले 2 ची. 2 अधिक 3 अधिक 5 अधिक 8 अशा संख्या दिलेल्या आहेत. त्याची बेरीज करायची आणि एकूण संख्या किती द्या, तर 1, 2, 3 आणि 4 संख्या दिलेल्या आहेत. आता याचा आपण बेरीज करणार आणि नंतर भागाकार करणार. कशा पद्धतीने करणार, तर 3 आणि 2 5 आणि 5 10 आणि 8 18. छेदात किती येणार, तर 4 येणार. आणि याचा जर भागाकार केला तर 4 चोक 16, उरले किती 2 पॉईंट दिला, झाले 20, 4 पंच 20. तर हेच येणार याचं ऍव्हरेज म्हणजे 4.5 हे येणार ऍव्हरेज कशाचं, तर या 1, 2, 3 आणि 4 संख्येचं. म्हणजे या चारही संख्या नसून याचं जे ऍव्हरेज असतात ते जर आपल्याला विचारलं तर आपण काढणार 4.5. कशा पद्धतीने केलं तुम्हाला कळायला असेल. परत एक दुसरा क्वेश्चन असाच एक बेसिक लेवलचा आपण घेणार आहे.
त्याच्यात काय सांगणार आहे, त्याच्यात संख्या आपण घेणार आहेत. दुसरा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे ज्याच्यात दिलेले 7, 8, 19, 1 आणि 5 या संख्येची सरासरी किती. काय सांगितलेले 7 अधिक 8 अधिक 19 अधिक 1 अधिक 5 त्या पद्धतीच्या संख्या दिलेल्या आहेत आणि याची विचारली सरासरी. आपण काय करणार, फक्त याच्या बेरीज करणार आणि छेदात किती संख्या आहेत ते लिहिणार. संख्या किती आहेत, 1 2 3 4 आणि 5 संख्या आहेत. 5 लिहिल्या. त्याच्यानंतर करणार याची बेरीज. बेरीज कशी करणार, तर हे 19 आणि 1 20, 20 आणि हे 7 7 14, 30 34, 1 35 आणि हे 5 किती होणार 40. तर छेदात किती, तर 5 आणि 5 8 40. याचं जे ऍव्हरेज येणार ते येणार 8. याचा ऍव्हरेज किती असणार, याचा ऍव्हरेज असणार 8. आता हे बेसिक क्वेश्चन तुम्हाला दोन्ही समजले असतील की जर का ऍव्हरेज आपल्याला काढायचं असेल तर ते कशा पद्धतीने काढणार. आता जाणार आपण आपल्या दुसऱ्या आणि इथून पुढच्या ज्या राहतील त्या राहतील तुमच्या एक्झाम लेवल क्वेश्चन, म्हणजे एक्झाम लेवल टाईप ज्या काही परीक्षेत येतात तशा पद्धतीचे प्रश्न आता या ठिकाणी राहणार. इथं झालं तुम्हाला आता सरासरी समजण्यासाठी, हे जे प्रश्न होते झाले सरासरी समजण्यासाठी की तुम्ही कशा पद्धतीची सरासरी काढू शकता. त्याच्यानंतरचा तुमची दुसऱ्या टाईप मध्ये तुम्हाला जो प्रश्न दिलेला आहे, दुसऱ्या टाईपचा प्रश्न दिलेला आहे की पहिल्या 5 क्रमागत नैसर्गिक संख्येची सरासरी काय. तुम्हाला ह्याच्यात माहिती पाहिजे की नैसर्गिक संख्या काय असतात. नैसर्गिक संख्या काय असतात, या सगळ्या संख्या आपण पहिल्याच क्लासमध्ये जे की आपलं संख्या हे टॉपिक होता त्याच्यात आपण पाहिलं होतं की नैसर्गिक संख्या म्हणजे 1 पासून सुरू होणाऱ्या अनंतपर्यंत किती असू शकतात. मग पहिल्या 5 कोणत्या असतील, तर पहिल्या 5 असणार 1, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 3, नंतर 4 आणि नंतर 5. हे झाल्या 5 नैसर्गिक संख्या. त्याच्यानंतर आता काय करणार आपण याची बेरीज. त्याच्यानंतर बेरीज केल्याच्या नंतर ह्या किती संख्या होत्या, तर पहिल्या 5 विचारल्या म्हणजे 5 संख्या होत्या. सरळ सरळ आता याचा जर आपण बेरीज करून भागाकार केला तर याचं उत्तर आपल्याला येईल. तर 5 हे झाले 5, हे झाले 5 10 आणि हे 5 15, म्हणजेच 15 छेदात 5 म्हणजेच काय येणार 3 येणार. पण ज्या वेळेस पण अशा क्रमागत संख्या दिलेल्या असतात किंवा सम संख्या दिलेल्या असतात, नैसर्गिक असो सम असो विषम संख्या असो, याचा जो फरक असतो तो फरक एकच असतो म्हणजे सारखाला असतो. जसं इथं पाहिलं तर 1 मध्ये 1 मिळवला तर 2, 2 मध्ये 1 मिळवले तर 3, 3 मध्ये 1 मिळवले तर 4, 4 मध्ये 1 मिळवले तर 5 होता. म्हणजे जो फरक दिलेला आहे तो फरक किती दिलेला आहे, सारखाच दिलेला आहे एकचा. जर समसंख्या विचारल्या असत्या तर 2 4 6 म्हणजे 2 2 चा फरक राहणार. विषम विचारला तरी पण 2 2 चा फरक राहणार. मग ज्या वेळेस पण तुम्हाला अशा संख्या दिलेल्या असतात की ज्याचा फरक सारखाला आहे, याचा तुम्ही सरासरी कशी काढणार, तर अशा पद्धतीने काढणार का पूर्ण फॉर्म्युला लिहून त्याची बेरीज करून नंतर भागाकार करून लिहिणार का, तर नाही. तुम्ही या ठिकाणी काय करणार, अशा पद्धतीचा प्रश्न काही तुम्हाला दिला की क्रमागत संख्या दिलेल्या आहेत किंवा फरक सारखाला दिलेला आहे, तर त्याची जी मधली संख्या राहील तीच त्याचा काय राहील, त्याचा सरासरी म्हणजे त्याचा ऍव्हरेज राहील. मग तशा पद्धतीने आता या ठिकाणी तुम्हाला विचारलं होतं की 1 येतं 2 येतं 3 येतं 4 येतं 5 येतं. तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की 1 पासून 5 पर्यंत जर आपण गेलो तर सर्वात मधात जी संख्या असती ती असती 3 आणि 3च राहणार आपली सरासरी. तीच काय राहणार, ऍव्हरेज राहणार. सरासरी तेच राहणार आपला ऍव्हरेज. तुम्हाला 1 ते 5 पर्यंत विचारली तर किती राहील 3. 1 ते 10 पर्यंत जर विचारली तर किती राहील. आता 1 ते 10 पर्यंत कसं काढणार, पहिल्या 10 नैसर्गिक संख्या विचारल्या तुम्हाला, ह्या झाल्या 1 ते 5 पर्यंतच्या. आता विचारलं की 1 ते 10 पर्यंत नैसर्गिक संख्येची सरासरी तुम्ही कशी काढणार. 1 ते 10 पर्यंत नैसर्गिक संख्या कोणत्या, 1 त्याच्यानंतर 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ह्या झाल्या 10 नैसर्गिक संख्या. आता याच्यात काय करणार, 1 2 3 4 5 इकडं, 1 2 3 4 5 तिकडं. अशा पद्धतीचं आपण मधात काय केलं, एक लाईन मारली. मग लाईन मारली, लाईन म्हणजे ही लाईन मारली मधात. मग ही लाईन मारल्याच्या नंतर आता अर्ध्या इकडे झाल्या अर्ध्या इकडे झाल्या, पण मधात कोणताच नंबर राहिला नाही. 5 ज्यावेळेस होत्या, ज्यावेळेस 1 ते 5 होत्या त्यावेळेस इकडे 2 सोडल्या इकडे 2 सोडल्या, मधात 3 एक संख्या एकटीच राहून लागली. पण इथं ते एक पण नाही राहिली. मग याचा कसं काढणार, मग याची बेरीज करून तर तुम्ही काढू शकता. याची सर्वांची बेरीज करायची, बेरीज करून त्याला 10 ने भाग द्यायचा. अशा पद्धतीने पण काढू शकता. पण असं न करता आता आपण काय करणार, या दोन्हीच्या मधात म्हणजे या 5च्या आणि 6च्या मधात कोणती संख्या असते, 5च्या आणि 6च्या मधात तर कोणतीच संख्या नाही राहत, पण एक राहते ती म्हणजेच 5.5. 5.5 म्हणजे 5.5 राहणार आणि तेच राहणार याचं ऍव्हरेज. तेच काय राहणार याचं ऍव्हरेज. असं नाही करता येत. कसं, हे बरोबर आहे कसं कळणार आपल्याला, याची बेरीज करून. मग 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8 अधिक 9 अधिक 10 याची बेरीज केली तर भागाकारात 10. मग हे 10 आणि हे 10 20, हे 10 30, हे 10 40,
हे 10 50 आणि हे 5 55 छेदात 10 म्हणजेच किती येणार 10 5 50 आणि 5 दिले तर 10 5 50 म्हणजेच 5.5 बेरीज करून पण काढू शकता. बेरीज न करता तुम्ही डायरेक्टली जेवढ्या संख्या दिलेल्या असतील तुम्हाला माहिती नैसर्गिक संख्येचा फरक एकचा असतो. एक क्रमागत संख्या असतात त्याच्यामुळे त्याच्या मधली संख्याच काय राहणार त्याचं ऍव्हरेज राहणार. असं तुम्ही ट्रिक न सुद्धा ते काढू शकता. मग तुम्हाला 1 ते 10 विचारल्या तर किती राहतील 5.5. 1 ते 20 पर्यंत जर विचारल्या तर 1 ते 20 पर्यंत जर विचारल्या तर काय राहतील 10.5 अर्ध्यात आणि इकडे अर्ध्या म्हणजे किती 10.5. त्याच्यानंतर 30 पर्यंत जर विचारलं तर 1 ते 30 पर्यंत तर किती राहील 15.5. अशा पद्धतीने आपण त्याचं ऍव्हरेज काढू शकतो. असंही न करता ह्या दोन्ही समजल्या नाही अजून कशा पद्धतीने याचं उत्तर काढू शकतो आपण. जर तुम्हाला अशा नैसर्गिक संख्या किंवा अशा क्रमागत संख्या दिलेल्या असतील तुम्ही काय करणार पहिली संख्या आपण लिहिणार पहिली संख्या अधिक शेवटची संख्या एवढं लक्षात ठेवणार आणि भागाकारात करणार 2. कारण पहिली संख्या आणि दुसरी संख्या दोनच संख्या घेतल्या. दोन संख्येचा म्हणजे काय भागाकारात काय येणार 2. पहिली संख्या किती 1 आणि शेवटची संख्या आहे 10 छेदात 2 10 आणि 1 11 छेदात 2 म्हणजेच 2 पंच 10 आणि 2 पंच 10 असं सुद्धा करू शकता. एकाच प्रश्नावर 3 पद्धतीने आपण कसं उत्तर काढू शकतो ते आपण या ठिकाणी पाहिलं. तर सर्वात सोपी पद्धत कोणती आहे जेवढ्या संख्या दिलेल्या आहे त्याच्या बरोबर अर्धी करा. किती दिलेले 10 संख्या दिलेल्या आहे म्हणजे 5.5 होते. आता 10च्या अर्धे तर 5 होतात. पण बरोबर 5 अर्धे नाही करायचे कारण अर्धे केल्याच्या नंतर तर आपण इकडच्या भागात जाणार. मग इकडे अर्धे सोडायचे इकडे अर्धे सोडायचे. इकडे 5 संख्या सोडल्या 1 2 3 4 5 इकडे 1 2 3 4 5 संख्या सोडल्या. मधातली संख्या काय राहणार दोन्हीच्या ती राहणार या ठिकाणी त्याचं ऍव्हरेज. पण जर का तुम्हाला 90 संख्या दिल्या क्रमागत संख्या दिलेल्या आणि 90 संख्या दिलेल्या आहेत अशा वेळेस काय करणार तुम्ही तुम्हाला सांगितलं की 9 संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत 1 ते 9 पर्यंत याचा काय काढा सरासरी काढा. कशी काढणार आता 9 संख्या जर दिलेल्या असतील सम जर संख्या दिलेल्या असतील तर ते पॉईंट मध्ये उत्तर येईल. पण ज्यावेळेस विषम संख्या दिलेल्या असतील त्यावेळेस तुम्ही काय करणार 9 दिल्या म्हणजे 1 2 3 4 इकडे कटतील 1 2 3 4 इकडे कटतील तर मधली संख्या कोणती राहिली 5च राहिली. मग इकडे पण अर्ध्या सोडल्या इकडे अर्ध्या सोडल्या 9 चे बरोबर अर्धे तर 9. तर विषम संख्या ज्यावेळेस असतील त्यावेळेस इकडे अर्ध्या सोडणार इकडे अर्ध्या सोडणार जी एक शिल्लक राहणार ती मधात घेणार. यालाच आपण म्हणणार याची सरासरी. ही काय असणार याची 5 या 1 ते 9 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची सरासरी. त्याच्यानंतर टाईप 3 आणि टाईप 3 मध्ये तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जातात तर टाईप 3 मध्ये तुम्हाला विचारले जातात प्रश्न अशा पद्धतीने. जसं की तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं की या ठिकाणी दिले 3 या ठिकाणी दिले 6 या ठिकाणी दिले 9 या ठिकाणी दिले 12 आणि या ठिकाणी दिले 15. याची सरासरी सांगा. किती संख्या 1 2 3 4 आणि 5 संख्या दिलेल्या आहे याची सरासरी सांगा असं तुम्हाला सांगितलं. आणि असं विचारल्याच्या नंतर तुम्ही काय करणार आता या ठिकाणी बघितलं तर 3 दोन्ही 6 3 त्रिक 9 3 चूक 12 3 5 15 म्हणजे याच्यात सुद्धा तुम्हाला फरक काय दिसायला सारखा दिसायला. फरक कमी जास्त आहे का इथं पण 3चाच फरक आहे इथं 3चा फरक आहे इथं 3चा फरक आहे इथं पण 3चाच फरक आहे. आणि 3चा फरक म्हणजे फरक जर सारखा असेल किंवा क्रमागत असेल तर आपण काय सांगितलं होतं काय पाहिलं होतं आता की त्याच्या मधातली संख्याच काय असणार त्याचं ऍव्हरेज असणार. मग या ठिकाणी जर मधली संख्या घेतली तर कोणती राहील ती राहील 9 आणि हेच राहील आपलं ऍव्हरेज. पण नाही तर आपण काय करून चेक करू कसं करणार या ठिकाणी 3 अधिक 6 अधिक 9 अधिक 12 अधिक 15. तर या ठिकाणी आपण म्हणणार हे 15 आणि हे 12 आणि 3 15 15 दोन्ही 30 आणि हे 9 आणि हे 6 15 15 15 अधिक 45 म्हणजे 45 छेदात किती येतील छेदात 5. तर या ठिकाणी पण 5 आणि 5 9 45. अशा पद्धतीने पण बेरीज करून पण केलं तरी 9 येणार. आणि बरोबर जर त्याचा आपण फरक पाहिला तर फरक जर सारखा आहे तर त्याची मधली संख्याच काय असणार त्याचा सरासरी असणार. त्याची बरोबर मधली संख्याच काय असणार त्याची सरासरी. त्याच्यानंतरची दुसरी 3 झाल्या. आता पाहू आपण चौथी म्हणजे चौथी टाईप आपली. चौथ्या टाईप मध्ये आपण पाहणार आहे की जर का तुम्हाला समसंख्या दिलेल्या असतील म्हणजे समसंख्या विचारल्या असतील की पहिल्या 5 समसंख्या सांगा पहिल्या 10 समसंख्या सांगा तर त्याची सरासरी कशी काढणार. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्हाला प्रश्न काय विचारलाय की तुम्हाला प्रश्न असा विचारलाय की 5 समसंख्येची सरासरी 12 आहे तर सर्वात लहान संख्या कोणती. एक चांगला प्रश्न दिलेला आहे. आता इथून पुढे आपले प्रश्नाची जी लेवल आहे प्रत्येक लेवल मध्ये आपले प्रत्येक टाईप मध्ये लेवल वाढणार. तर पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे की पहिल्या 5 समसंख्येची सरासरी जर का 12 असेल तर सर्वात लहान संख्या कोणती. आता 12 दिलेली आहे समसंख्येची सरासरी. समसंख्या किती येतं 5. समसंख्या किती येतं 5 येतं. याचा अर्थ 1 2 3 4 आणि 5 5 जागा असणार. मग 5 जागा दिलेल्या आहेत 5 संख्या दिलेल्या आहेत
तर याच्यातून आपण एवढं सांगू शकतो की जर त्या 5 असतील आणि त्या सम असतील आणि समसंख्येत काय असतं, समसंख्येत जो फरक असतो तो सारखा असतो. मग बरोबर त्याच्या मधली संख्याच काय असणार, त्याची सरासरी. आणि ती किती दिलेली आहे, 12. मग याचा अर्थ या ठिकाणी जी 12 राहतील हीच राहील याची सरासरी. ते तर सांगितलेलं आहे आपल्याला, ते तर विचारलेलंच नाही. पण याच्यावरून आपण काढणार की ती संख्या कोणती. मग 12 सरासरी दिलेली आहे, याचा अर्थ ती मधात असणार. मधात कशामुळे असणार, कारण संख्या 5 येतं. मग 5 जागेत ती मधात असणार. आणि ज्यावेळेस पण विषम स्थान दिलेले असतात, म्हणजे विषम संख्या दिलेल्या असतात, त्यावेळेस मधली संख्या त्याची सरासरी असते. मग जर का मधली संख्या सरासरी आहे ती 12 असेल, तर आता विषम संख्या विचारली का सम विचारली आपल्याला, आपल्याला विचारली सम. मग 12 पेक्षा मोठी सम कोणती, 13 14. त्याच्यापेक्षा मोठी 15 16. त्याच्यापेक्षा लहान या ठिकाणी 10. त्याच्यापेक्षा लहान 8. 8 9 10 11 12 13 14 आणि 15 16 याची सरासरी 12 येणार. आणि आपल्या याच्यात जर का काय विचारलं होतं, आपल्याला विचारलं होतं याच्यात लहानात लहान संख्या म्हणजे याची लहानी संख्या, तर लहानी असणार ती असणार 8. आणि तुम्हाला मोठी जरी विचारली तर ती तुम्ही सांगणार 16. मोठी काय सांगणार 16, लहान सांगणार 8. सरासरी 12. अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याचं उत्तर तुम्ही डायरेक्टली काढू शकता की जर का 12 असतील तर 12 पेक्षा लहान कोणती संख्या असणार, ती असणार 8. त्याच्यानंतरचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, त्याच्यात असणार जर का तुम्हाला 5 न देता काय दिलं, 6 संख्या दिल्या, 6 संख्येची सरासरी सांगितली तुम्हाला. संख्या दिल्या 6, पण कोणत्या येतात, सम. 6 समसंख्येची सरासरी आणि ती दिलेली आहे, समसंख्येची सरासरी दिलेली आहे 9. काय करणार, 9 सरासरी दिलेली आहे, 6 संख्या आहेत. 6 संख्या आहेत म्हणजे आपण काय करणार, आता 6 स्थान घेणार. 6 घेता येतील का, कारण 9 दिलेले आहेत. पॉईंट मध्ये उत्तर आहे का, नाही. आणि 9 येत काय, 9 येतं एक विषम संख्या आहे. मग 9 त्याच्यात येणार नाही. मग 9 येणार नाही, पण सरासरी तर येऊ शकते ना 9. 9 संख्या तर नाही येणार, पण 9 हे समसंख्या 6 येतं, पण 9 ही विषम आहे. मग आपण अजून 6 म्हणजे 1 2 3 इकडे घेणार आणि 1 2 3 इकडे घेणार. काय सांगितले की जर का समसंख्या असतील आणि विषम संख्या असतील तर त्याच्यात फरक जो असतो तो सारखाला असतो. आणि फरक जर सारखा असेल तर त्याच्यातल्या मधली संख्या काय असणार, त्याची सरासरी असणार. मग मधली संख्या तर या ठिकाणी 9 दिलेली आहे, 9 तरी समसंख्या नसती. मग 9 समसंख्या नसती, पण सरासरी 9 असू शकते त्याची. समसंख्येची सरासरी विषम असू शकते. मग 9 सरासरी असेल आणि समसंख्या किती 6 असतील तर 3 या साईडला येतील, 3 या साईडला येतील, झाल्या 6. आता 9 पेक्षा मोठी आपल्याला माहिती पाहिजे की समसंख्या कोणती आहे. 9 पेक्षा मोठी समसंख्या 10, त्याच्यानंतर 12, त्याच्यानंतर 14. 9 पेक्षा लहान 8, त्याच्यापेक्षा लहान 6, समसंख्या त्याच्यापेक्षा लहान 4. मग आता ही 9 जी सरासरी असणारी जी संख्या आहे, त्या संख्या आहेत 9 सरासरी असणाऱ्या. आणि याच्यात आपल्याला विचारलेले सर्वात मोठी संख्या कोणती, तर मोठी असणार 14 आणि लहान असणार ती 4. लहान झाली 4, मोठी झाली 14, सरासरी झाली 9. ज्यावेळेस सम दिलेली असती त्यावेळेस बरोबर मधली संख्या, पण त्या पण काय विषम अंकात दिलेल्या असतात. तर पण आता जर समसंख्या दिल्या आणि विषम स्थान दिले, म्हणजे विषम संख्या दिल्या, संख्या विषम दिल्या, पण ते जे अंक दिलेत ते सम दिलेत, त्याची सरासरी काढायची असेल तर आपण अशा पद्धतीने काढणार. त्याच्यानंतरची टाईप नंबर 5. आणि 5 नंबरच्या टाईप मध्ये काय दिलेले की 5 विषम संख्येची सरासरी 13 आहे. अशाच पद्धतीचा 5 विषम संख्येची सरासरी 13 आहे. तुम्हाला काय सांगितलं, 5 विषम संख्या दिलेल्या आहेत. मग 1 2 3 4 5. आता 5 स्थान कशामुळे घेतले, संख्या विषम येतं आणि 5 स्थान जर असतील तर त्याच्यातली मधातली संख्याच काय असणार, त्याचा सरासरी असणार. मग या ठिकाणी काय दिलेले, सरासरी दिलेली आहे 13. मग 13 जर सरासरी दिलेली असेल, पण 13च्या जागी जर काय एखादी 14 दिली असती, तर आपण या ठिकाणी किती स्थान घेतले असते, 6 स्थान घेतले असते. कशामुळे, कारण ती समसंख्येच्यात पकडू शकत नाही आपण. विषम संख्या सांगितल्या आणि त्या विषम का किती असल्या पाहिजेत, विषम संख्या असल्या पाहिजेत 5. मग विषम संख्या 5 तर ही 13ची एक असणार. मग इकडे 2 आणि इकडे 2, 4 ह्या झाल्या, 5 13 झाले. मग या 13च्या नंतर 14 आणि 15 16 आणि 17. 13च्या पेक्षा लहान 11 आणि या ठिकाणी 9. 9 10 नाही 11 12 नाही 13 14 नाही 15 16 नाही 17. 9 झाली त्याचं ऍव्हरेज, 17 झाली मोठी संख्या, 9 झाली लहान. ही झाली लहान, ही झाली मोठी. हे झाले याचं ऍव्हरेज. त्याच्यानंतर जर तुम्हाला असं विचारलं की काय विचारलं, पहिल्या 6 विषम संख्येची सरासरी 10 आहे
असं सांगितलं की 6 विषम संख्या दिलेल्या आहे त्याची सरासरी 10 दिली. आता विषम संख्या आहे सरासरी 10 आहे. संख्या किती येतं? विषम येतं. विषम संख्या आहे आणि त्याची सरासरी ती दिलेली आहे 10. मग आता 10 याच्यात पकडणार का आपण? नाही पकडू शकत. मग 10 संख्येची 10 आहे आणि 6 विषम संख्या आहे. मग 6 ज्या विषम संख्या असणार, संख्या 6 असणार तर 1, 2, 3, 4, 5, 6 पण सरासरी वाला एक मधात असल्यामुळं आपल्याला किती घ्यावं लागतील? 7 स्थान घ्यावं लागतील. मग 1, 2, 3 इकडे सोडणार, 1, 2, 3 इकडे सोडणार. या ठिकाणी येणार 10 आणि ही सरासरी झाल्याच्या नंतर 10च्या नंतर 11, नंतर 13, नंतर 15. 10च्या मागे जर आपण गेलो तर 10च्या मागे किती येतील? 9. त्याच्या मागे येतील 7. त्याच्या मागे येतील किती? तर या ठिकाणी येतील 5. म्हणजे 5, 7, 9, 10 ही काय झाली? समसंख्या झाली. ती याच्यात आपण पकडू शकत नाही. म्हणजे ती फक्त सरासरी दिलेली विषम संख्या 6 सांगितल्या होत्या. त्याच्या याच्यात 3 ह्या आणि ह्या 3. 3 इकडं आणि 3 इकडं. याच्या मधातली असणार त्याची सरासरी. तर ती सरासरी झाली आपली 10 असणारी सरासरी. त्याच्यात मोठी संख्या असणार 15 आणि लहान संख्या असणार 5. त्याच्यानंतरचा प्रश्न आपण असा पाहू की या ठिकाणी ज्या संख्या दिलेल्या आहेत तर त्याच्यात सांगितलं की 5 विषम संख्या दिलेल्या आहेत आणि 5 विषम संख्येची सरासरी काय सांगितलं? 5 विषम संख्येची सरासरी आपण या ठिकाणी घेणार आहे 13. म्हणजे 5 विषम संख्या दिलेल्या आहेत आणि सरासरी दिलेली आहे 13. आता विषम संख्या दिल्या 5 स्थान दिली आणि 13 सुद्धा त्या 5 मध्ये येणार. 13 सुद्धा 5 मध्ये येणार कारण 13 स्वतः काय आहेत? 13 स्वतः एक विषम संख्या आहे. मग 13 या ठिकाणी येतील. 2 संख्या इकडे येतील, 2 संख्या इकडे येतील. मोठी विचारली तर 13, 14 आणि 15 या ठिकाणी येतील. 15 या ठिकाणी येतील. या ठिकाणी किती येतील? मोठी संख्या 17 आणि लहान विचारली तर 18 आणि या ठिकाणी येतील 9. तर मोठी संख्या विचारली तर 17 सांगणार, लहान संख्या विचारली तर 9 सांगणार. पण कधी ज्यावेळेस 5 स्थान दिलेले आहेत, 5 संख्या दिलेल्या आहेत आणि सरासरी दिलेली आहे, ती सुद्धा काय दिलेली आहे? एक विषम संख्या दिलेली, त्यावेळेस आपण असं घेणार. आणि सम असल्या म्हणजे समसंख्या जर सरासरी जर समसंख्येत असेल तर आपण कशी करणार ते आपण याच्या मागच्या प्रश्नात पाहिलं. त्या झाल्या आपल्या एकूण 5 टाईप. त्याच्यात तुम्हाला 6व्या टाईप मध्ये प्रश्न काय विचारला? 6व्या टाईप मध्ये प्रश्न विचारला की एका वर्गामध्ये 12 विद्यार्थी असून त्यांच्या वयाची सरासरी दिलेली आहे 20 वर्ष आणि वर्गात जर शिक्षक आले तर शिक्षक आल्याच्या नंतर सरासरी 1 न वाढते तर वर्गात आलेल्या शिक्षकाचं वय किती? एक वर्ग एक क्लास आहे. क्लासमध्ये किती मुलं येतात? क्लासमध्ये मुलं येतात 12. विद्यार्थ्यांची संख्या किती दिलेली आहे? 12. या ठिकाणी आपण लिहून घेऊ की विद्यार्थी दिलेले आहेत आपल्याला 12 विद्यार्थी दिलेले आहेत. त्याची सरासरी दिलेली आहे. सरासरी किती दिलेली आहे? विद्यार्थ्याची सरासरी दिलेली आहे आपल्याला किती सांगितली होती? 20 वर्ष आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचं वय 20 आहे. म्हणजेच या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण की 12 विद्यार्थी आहे आणि सरासरी वय 20 आहे. मग काहीचं 18 असेल, काहीचं 13 असेल, काहीचं 15 असेल, काहीचं 25 असेल, काहीचं 30 असेल. याचं आपल्याला सांगितलेलं नाही. प्रत्येकाचं वय आपल्याला सांगितलेलं नाही की ऍव्हरेज सांगितलं की एक प्रत्येकाचा ऍव्हरेज काय असू शकतं? वय 20 असू शकतं. असे एकूण 12 विद्यार्थी असतील आणि 12 विद्यार्थ्याचं वय जर 20 वर्ष असेल तर त्या सगळ्याच्या वयाची बेरीज आपल्याला माहिती पाहिजे. मग सगळ्याच्या वयाची बेरीज किती असणार? बेरीज कशी काढतो आपण? सर्वात पहिले फॉर्म्युला पाहिला होता की एकूण संख्या गुणाकारात सरासरी बरोबर बेरीज येते. मग एकूण संख्या किती आहे विद्यार्थ्यांची? 12 आहे. सरासरी 20 आहे आणि याचाच गुणाकार 12 दोन्ही 24 म्हणजे 240 येणार. मग याची जी बेरीज आहे तीच असणार या सर्व वर्गातल्या मुलांच्या वयाची बेरीज. ही झाली बेरीज झाली 240. की प्रत्येक मुलाचं वय जर विचारलं ते लिहून घेतलं त्याची बेरीज जर केली तर 240 येते. कशामुळे? कारण त्याची सरासरी 20 दिलेली आहे, एकूण विद्यार्थी 12 दिलेले. आता काय केलं की सर पण आले वर्गात. मग सर आल्याच्या नंतर आता सरासरी कमी होणार का वाढणार? आता एक जण अजून यायला पहिलेच काहीतरी मुलं घेऊन बसलेले आहेत वय, त्याचं प्रत्येकाचं वय घेऊन बसलेले आहेत. वय म्हणजे ते वय तर राहणारच ना. मग ते वय त्याचं सुद्धा त्या क्लासमध्ये अगोदरच दिलेलं आहे. किती आहे ते सांगितलेलं आहे. प्रत्येकाचं 20 या हिशोबाने आहे. पण अजून सर पण आले. मग सर जर आले तर सरचं वय पण त्याच्यात काय होणार? ऍड होणार. मग सरासरी कमी होणार का वाढणार? सरासरी तर वाढणार. मग कशी वाढणार? ती सरचं वय काढणार आपण ते कसं काढणार? 12 होते विद्यार्थी, अजून एक जण आला, विद्यार्थी नाही आले, सर आले, वर्गात आले ना. किती झाले? 13 झाले. 12चे झाले 13 कारण या ठिकाणी प्लस एक शिक्षक आले आणि 13 आल्याच्या नंतर काय सांगितलं की सरासरी कितीनं वाढली? सरासरी 1 न वाढली. सरासरी जर 20 होती तर आता सर्वांची वयाची सरासरी किती झाली? 21 झाली. सुरुवातीला 20च होती. पण सर आल्याच्या नंतर प्रत्येकाचं आता सरचं पण वय त्याच्यात ऍड होणार आणि त्याचं ऍव्हरेज आपण काढणार.
मग 13 जणांचं जर सरासरी वय 21 होईल तर त्या ठिकाणी आपण काढणार 13 एक 13, 13 दोन 26 आणि 1 27 म्हणजे 273. याचा अर्थ सर आल्यामुळं जे वयात इथं संख्या म्हणजे वय इथं जे वयाची बेरीज जी इथं वाढली तेच सरचं वय असणार. काय कशामुळं? कारण इथं 12 जण होते त्याच्या वयाची बेरीज 240 होती. आता 13वा आला त्याच्यानंतर बेरीज एवढी झाली. मग जो 13वा आला जे सर आले त्याचं वय किती असणार? ते असणार 240. हे काढणार आपण 273 मधून. 273 मधून जर गेले तर या ठिकाणी किती येणार? 4 5 6 7 33. म्हणजे 33 काय असणार ते सरचं वय असणार. हे जे 73 शिल्लक आले 73 नाही या ठिकाणी 33 कारण हे 240 तर आधीच होते. त्याच्यात जे 33 शिल्लक आले ते कोणामुळे आले तर या शिक्षकामुळे आले आणि तेच असणार त्याचं वय. पण असंही न काढता आपण यावेळेस काय करतो अशा पद्धतीचा जर तुम्हाला प्रश्न दिलेला असतो, अशा पद्धतीचा प्रश्न जर दिला असेल की ज्याच्यात तुम्हाला मुलाचं वय दिलेलं आहे त्याच्यानंतर सर आल्याच्या नंतर वय वाढलं असं सांगितलेलं आहे आणि वयाची सरासरी फक्त एकूणच जर वाढत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी काय करणार? तुम्ही त्या ठिकाणी असा प्रश्न दिल्याच्या नंतर त्यात सर्व संख्येची बेरीज करणार. कोणकोणत्या? जर का वयाची बेरीज म्हणजे जर का सरासरी 1 न वाढत असेल तर तुम्ही काय करणार? त्या ठिकाणी जेवढ्या संख्या दिल्या होत्या प्रश्नात काय दिले होते? 12 विद्यार्थी होते त्याचं वय 20 होतं सरासरी आणि सर आल्याच्या नंतर 1 न वाढलं याची करणार बेरीज. तर हे 20 10 30 2 32 आणि 1 33 अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही काढू शकता. असं काढा किंवा असं काढा. हे सोपं जाईल कारण हे प्रत्येकच जे प्रश्न राहतील ते तुम्ही अशाच पद्धतीने काढता त्यामुळे एकत्र काढलेलं सोपं. आता हे सुरुवातीला तुम्हाला अवघड वाटू शकतं पण एकदम सोपं आहे. काय करणार आपण? 12 विद्यार्थी होते 20 सरासरी होती झाली त्याची बेरीज 240. 13 झाल्याच्या नंतर म्हणजे वर्गात जे 13 मेंबर झाले त्या 13ची वय सरासरी 1 न वाढली म्हणजेच 21 झाली. मग 13 आणि 21 चा गुणाकार केला 273 आले. या दोन्हीचा फरक म्हणजेच काय? त्या शिक्षकाचं वय ते झालं 33. त्याच्यानंतरचा प्रश्न याच्यावर तुम्ही अजून प्रश्न सोडू शकता, प्रॅक्टिस करू शकता, याच्या किमती बदलून पाहू शकता. त्याच्यानंतरची टाईप दिलेली आहे त्या टाईप मध्ये तुम्ही पाहणार आता. त्या टाईप मध्ये काय असणार आहे? 7 नंबरची टाईप सांगितलेली आहे. एका वर्गामध्ये 40 विद्यार्थी आहेत त्यांच्या वयाची सरासरी 10 वर्षे आणि वर्गात शिक्षक आले असता सरासरी 2 न वाढते. प्रश्न सेम तसाच आहे फक्त सरासरी किती न वाढली? 2 न वाढली. मग 2 न वाढली 3 न वाढली. तुम्हाला काय फरक पडणार आहे का? किती नाही वाढली तर आपल्याला काही गरज नाही त्याच्यावरून 2 न वाढू का 3 न वाढू. आपण काय करणार? आपल्याला सांगितलेलं आहे की शिक्षक काय सांगितलं वर्गात किती मुलं होते? 40 विद्यार्थी होते आणि त्यांची एका वर्गामध्ये 40 विद्यार्थी होते त्यांच्या वयाची सरासरी 10 होती. 40 मुलं होते सरासरी 10 होती. शिक्षक आले झालं 41 आणि सरासरी वाढली 2 न म्हणजे 10 आणि 2 12 न. झाली मांडणी. मांडणी झाल्यानंतर काय करणार? 4 एक 4 झाले 400 आणि 12 एक 12 12 चूक 48 आणि 48 आणि 1 49. म्हणजे जे 400 आणि 492 चा जो फरक आहे तर ते 92च काय असणार? त्या शिक्षकाचं वय असणार. म्हणजे काय केलं? 4 एक 4 400 होणार. या ठिकाणी याचा जर गुणाकार केला 12 एक 12शी 2 4 एक 12 36 12 चूक 48 48 आणि 1 49 म्हणजे 400 झाले 49. तर 492 येणार याची बेरीज. मग ज्या ठिकाणी इथं जे शिक्षक वाढले ते शिक्षक वाढले त्यामुळेच या ठिकाणी 92 हे वय वाढलं. मग त्या शिक्षकाचं वय किती असणार? त्या शिक्षकाचं वय असणार 92 वर्ष. या ठिकाणी झाला आपला 8व्या टाईपचा प्रश्न. याच प्रश्नाला जशा पद्धतीने आपण ती एकनं जर सरासरी वाढली तर पाहिलं होतं की दिलेल्या संख्येची बेरीज करायची. दिलेल्या संख्येची सर्वांची बेरीज करायची त्याच्यातूनच आपल्याला काय मिळेल? ती शिक्षकाचं वय मिळेल. मग त्या शिक्षक इथे नाही का लावू शकत? लावू शकतो पण तशाच पद्धतीने न लावता इथे काय करणार आपण? या ठिकाणी आपण करणार हे जे 40 दिलेले होते काय दिलेले होते? हे जे 40 दिलेले होते आणि जी सरासरी दिलेली होती ती सरासरी म्हणजे 2 न वाढली होती. मग त्या सरासरीचा आणि या 40चा आपण करणार गुणाकार. 40 दोन्ही 80 आणि जी नवीन सरासरी होणार ती किती होणार? 12. ते ती करणार याच्यात ऍड म्हणजेच होणार 92. त्याच्यानंतर आपण पाहणार त्याच्यानंतर टाईप दिलेली 8व्या नंबरची 7 झाल्या. 8व्या नंबरची टाईप दिलेली आणि 8व्या नंबरच्या टाईप मध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे? त्याच्यात विचारलेले 5 क्रमवार संख्येची सरासरी 25 असून त्यानंतरच्या 5 क्रमवार संख्येची सरासरी 45 आहे. तर एकूण 10 संख्येची सरासरी किती? पहिल्या 5 क्रमवार संख्या एकूण संख्या दिलेल्या आहेत 10. पहिल्या 5 क्रमवार संख्या दिलेल्या आहेत. मग तुम्ही काय करणार? 5 संख्या दिलेल्या आहेत त्या लिहून घेणार 5 संख्या. 5 संख्येची सरासरी किती दिलेली आहे? 5 संख्येची सरासरी दिलेली आहे 25. तर या 5 संख्येची सरासरी 25 आणि दुसऱ्या 5 संख्येची सरासरी दिलेली आहे 45. आणि ह्या दोन्ही मिळून
ज्या 10 संख्या होती त्या 10 संख्येची सरासरी तुम्हाला सांगायची. 10 संख्येची सरासरी किती राहील? 10 पण हे लिहून घ्यायचं काम नाही, ते नंतर आपण पाहू. या ठिकाणी काय राहील आता? ह्याच्या 5 संख्या आहे, 25 सरासरी आहे. सरासरी म्हणजेच काय? प्रत्येक एकाची, म्हणजे ह्या जर 5 संख्या असतील तर याची 25, याचे 25, याचे 25, याचे 25, याचे 25. मग याचीच आपण काय करतो? बेरीज करतो. पण बेरीज करण्यापेक्षा आपण गुणाकार डायरेक्टली सोपा जाऊ शकतो. मग 25 5 125 ही झाली या दोन्हीची बेरीज. त्याच्यानंतर हे 45 5 चूक 20 म्हणजे 200 आणि 5 5 25 म्हणजे 225 या ठिकाणी येणार. आता हे झालं 225 या दोन्हीचं. म्हणजे ज्या पहिल्या 5 संख्या राहतील त्याची बेरीज राहील 125, ज्या दुसऱ्या 5 राहतील त्याची बेरीज राहील 225. मग ह्याच्या 10 संख्या राहतील, या 10 संख्याची जी बेरीज राहील ती काय राहील? ती बेरीज राहील, हे 5 आणि 5 10, 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि 2 आणि 1 350. त्या 10 संख्येची बेरीज काय राहील? 350. आणि याचा ऍव्हरेज म्हणजे सरासरी जर काढायची तर आपण 350 छेदात 10 म्हणजेच हे एक कटला म्हणजेच काय येणार? 35. काय येणार? 35. की 10 संख्येची सरासरी काय राहील? 35 राहील. काय केलं? 5 संख्या होत्या सुरुवातीला, त्याची सरासरी होती 25. मग 5 संख्येची सरासरी 25 असेल तर त्याची बेरीज किती? 25 5 125. दुसऱ्या 5 संख्या घेतल्या, त्या 5 संख्येची संख्या ऍव्हरेज जी सरासरी होती ती होती 45. म्हणजे 4 25 200 आणि 5 5 25 225 ही राहणार याची सरासरी. आता ही सरासरी आणि ही सरासरी जी आली होती, या सरासरीची बेरीज आणि या सरासरीची जी बेरीज आली होती ती आली होती, हे 2 आणि 1 300 आणि हे 5 25 25 50 350. 350 पण कशाची? या 10 संख्येची मिळून. मग 10 संख्येची जर आपल्याला ऍव्हरेज काढायचं, आपण काय करणार? भागाकारात 10 करणार, ते येणार 35. अशा पद्धतीने सोडवणार आहे. 8व्या टाईपचा प्रश्न. हे झालं आपल्या 8 टाईप. याच्यातही कळालं असेल की कशा पद्धतीने आपण तो प्रश्न सोडवणार. 9व्या टाईप मध्ये तुम्हाला काय प्रश्न दिलेला आहे? त्या प्रश्नात तुम्हाला विचारलेलं आहे की लहानात लहान 2 अंकी, लहानात लहान 3 अंकी, लहानात लहान 4 अंकी संख्येची सरासरी किती? मग लहानात लहान 2 अंकी संख्या कोणती? लहानात लहान 2 अंकी संख्या 10, लहानात लहान 3 अंकी संख्या 100, लहानात लहान 4 अंकी संख्या 1000. याचा जर का आपण केला 1 2 3 तर या ठिकाणी संख्या किती येतील? 3 येतील. आणि हे किती होतील? तर या ठिकाणी 1 0 0 0 0 0 1 0 1 0 0 1 म्हणजे या ठिकाणी येणार 10. नंतर या ठिकाणी 100चा 1 आणि या ठिकाणी 1 1110. तर या ठिकाणी 1110 केल्याच्या नंतर या ठिकाणी आता किती येतील? 3 आणि 3 1 3 3 9 3 7 21 270 हे काय येणार? याचं ऍव्हरेज येणार. तुम्हाला मोठ्यात मोठी पण विचारू शकतात. मोठ्यात मोठी काय करणार तुम्ही? मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या, मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या, मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या, मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या, याची जर सरासरी काढली तर तिची सरासरी किती येईल? तर कसं करणार? या ठिकाणी 3 संख्या दिलेल्या आहेत, 3 संख्या दिल्या म्हणून 3 लिहिणार. 9 1 9 9 2 18 9 3 27, 9 1 9 9 2 18 9 3 27 28 आणि 1 29. त्याच्यानंतर 9 1 9 9 2 18 19 आणि 1 20 9 10 आणि 1 11. त्याच्यानंतर 3 आणि या ठिकाणी किती? 3 3 9. त्याच्यानंतर किती राहिले? 2. त्याच्यानंतर 3 5 15 3 6 18 राहिले किती? 2. 3 9 27 राहिले किती? 2 आणि 3 9 27. हे येणार 3699. हे येणार याचं ऍव्हरेज. कोणत्या संख्येचं? मोठ्यात मोठ्या 1 अंकी 2 अंकी 3 अंकी आणि 4 अंकी संख्येचं. त्याच्यानंतरची टाईप 10 नंबरची. त्याच्यात तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं? 10 नंबरची टाईप दिलेली आहे. त्याच्यात तुम्हाला सांगितलेलं आहे, आपल्याला प्रश्न दिलेला आहे की 4 संख्येची सरासरी दिलेली आहे. 4 संख्येची सरासरी किती दिलेली आहे? 20. मग पहिल्या जर 4 संख्या दिलेल्या आहे त्याची सरासरी दिलेली आहे 20, तर त्या संख्याची बेरीज किती असणार? 4 2 8 80 असणार. आणि त्याच्यात अजून सांगितलं की ज्याच्यात या 4 मधल्या ज्या 3 संख्या आहेत त्या 3 संख्येची सरासरी दिलेली आहे 15. पहिल्या 3 संख्येची सरासरी किती दिलेली आहे? 15 दिलेली आहे. म्हणजे 15 3 45. तर याच्यातच चौथीची संख्या राहील, जी शेवटची चौथी संख्या राहील ती संख्या कोणती हे तुम्हाला काढायचं. कसं काढणार तुम्ही? 3 आणि 1 4, ह्या 4 म्हणजे हीच टोटल बेरीज होती 80. त्याच्यात 3 संख्येची बेरीज निघून गेली. मग 80 तून जर का 45 निघून गेले तर राहिले किती? 10 तून 5 गेले, या ठिकाणी 5 आणि या ठिकाणी 7 तून 4 गेले 3 म्हणजे ती संख्या राहणार 35. शेवटची जी संख्या राहणार ती चौथी संख्या राहणार 35. अशा पद्धतीने याला तुम्ही सोडू शकता एकदम सोप्या पद्धतीने. त्याच्या नंबरचा 11 नंबरची टाईप.
तुम्हाला सांगितलेलं आहे की एका गोदाममध्ये 20 पोते आहेत. त्यातील 50 किलोग्राम वजनाचं पोतं बाहेर काढण्यात आलं आणि त्या ठिकाणी नवीन पोतं टाकलं. ज्यामुळं वजनाची सरासरी एक कितीने 2 न वाढली. त्यामुळं त्यामुळं वजनाची सरासरी 2 न वाढली असं सांगितलं. तर नवीन पोत्याचं वजन किती? आता याचा प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं काढणार? काय सांगितलेलं आहे पहा प्रश्न? चांगला प्रश्न दिलेला आहे की एक गोदाम आहे. त्याच्यात काही पोते भरलेले आहेत. किती पोते येतं? 20 पोते येतं. संख्या किती दिलेली आहे पोत्याची? 20. जर 20 पोते असतील आणि त्याची सरासरी दिलेली आहे का त्याच्यातील सुरुवाती नाही सांगितलं. त्यातील 50 किलोग्राम वजनाचं पोतं बाहेर काढलं सांगितलं. 50 किलोग्रामचं काय केलं? पोतं बाहेर काढलं आणि एक नवीन पोतं टाकलं. मग पोत्याची संख्या कमी झाली का? पोत्याची संख्या कमी नाही झाली, वाढली नाही. 20 पोत्याला 20 पोत्याचे पण सरासरीत फरक पडला. सरासरी 2 न वाढली. मग सरासरी जर 2 न वाढली असेल तर याचा अर्थ कमीत कमी जे सुरुवातीला ज्या पोत्याचं वजन जे होतं त्याच्यापेक्षा जास्त वजनाचंच पोत त्या ठिकाणी आलं. तरीच काय झालं? सरासरी वाढली. मग या ठिकाणी पहिले 20 पोते होते. त्याची सरासरी होती x. पोत्याची सरासरी किती होती? x. कारण माहित नाही. मग त्याची जी बेरीज येणार ती येणार 20x. त्याची बेरीज किती राहणार? 20x. आता जे नवीन पोतं आले त्याच्यानंतर सरासरीत काय फरक पडला? पोते किती झाले? 20च पोते झाले. मग 20च पोते येतात. सरासरीत फरक किती पडला? सरासरी 2 न वाढली म्हणजे x अधिक 2. सरासरी काय झाली? x होती 2 न वाढली. x अधिक 2 झाली. एवढं कळालं असेल. सुरुवातीला 20 पोते होते. त्याची सरासरी x होती. मग त्याची बेरीज राहणार 20x. माहित नाही म्हणून 20x. आता पण 20च पोते आहेत. पण नवीन पोतं आल्याच्या नंतर 20च पोते आहेत. त्याच्यानंतर त्याची सरासरी x अधिक 2 झाली म्हणजे 2 न वाढली होती. जी सरासरी सुरुवातीला होती ती 2 न वाढली. मग याला आपण काय करणार आता? आता याचा जो गुणाकार करतो आपण ते कंसातल्या दोन्ही संख्येसोबत करतो. 20 आणि x चा गुणाकार केला तर 20x अधिक 2 आणि 20 चा गुणाकार केला तर 40 अधिक काय होईल? 40. आता या ठिकाणी काय होईल? सुरुवातीला जे 20x होते म्हणजे याची बेरीज जी होती त्याच्यात आपल्याला सांगितलं होतं एक पोतं काढलं. ते एक पोतं कितीचं होतं? 50 किलोग्रामचं. 50 किलो वजनाचं जे पोतं होतं त्याचं वजन तर अगोदर जे वजन होतं 50 किलो वजन होतं त्याचं ते काढलं. पण त्याचं वजन तर अजून पण आहेच. म्हणजे ते पोतं जरी काढलं असेल तरी त्या वजनाचंच पोतं आपण त्याच्यापेक्षा जास्त वजनाचं पोतं दुसरं आणून टाकलं होतं. ते किती होतं? ते सुरुवातीचं जे ॲव्हरेज होतं त्या प्रत्येक पोत्याचं ते तर ॲव्हरेज ते घेऊन येतच होतं. पण अजून एक्स्ट्रा त्याने 40 किलो पण आणलं होतं. मग याचा अर्थ जे 50 किलो आपलं निघून गेलं होतं ते पण त्याच्यातच असणार. त्या नवीन पोत्यात ते किती होतं? 50. म्हणजे ते 50 आणि याचं जे एक्स्ट्रा याच्यात जे वजन असणार, जे जास्तीचं वजन असणार ते 40. हे किती झालं? 50 आणि 40 90 किलो म्हणजे नवीन पोतं आलेलं कितीचं असणार? 90 किलोग्रामचं असणार. कशा पद्धतीने केलं नाही समजलं. काय केलं? 20 पोते होते. आता पण 20च पोते आहेत. पण सुरुवातीला जे ॲव्हरेज होतं त्याच्यापेक्षा ॲव्हरेज आता 2 न वाढलं. 2 न कशामुळे वाढलं? कारण जे नवीन पोतं आलं त्याच्यात पहिल्या पोत्या इतकं तर वजन होतं जे काढलं होतं. ते 50 किलो वजन तर त्याच्यात होतंच. पण त्याच्यापेक्षा अजून जास्त वजन होतं. मग अजून जास्त वजन किती होतं? ते म्हणजे किती आता हे 20x आणि हे 20x तर ॲव्हरेज सारखाच होता. हे जी बेरीज राहणार ही तर सारखीच होती. पण त्याच्याकडे शिल्लक किती होतं? 40 किलोग्राम शिल्लक होतं. मग ते 40 किलोग्राम शिल्लक घेऊन आला पण पहिल्या पोत्याचं जे 50 होतं ते पण त्याच्यात अगोदर असणारच. ते काय कुठं जाणार नव्हतं. कारण सरासरी वाढली होती, कमी नव्हती झाली. मग या ठिकाणी ते 50 आणि हे 40 किती किलोचं पोतं झालं ते? ते पोतं झालं 90 किलोग्रामचं. मग नवीन आलेल्या पोत्याचं वजन किती होतं? तर ते होतं 90 किलोग्राम. त्याच्यानंतरची टाईप ती असणार टाईप नंबर 12 नंबरची टाईप असणार 12 नंबरचा टाईपचा प्रश्न. आणि 12 नंबरच्या टाईपच्या प्रश्नात तुम्हाला काय दिलेलं आहे? त्याच्यात सांगितलेलं आहे की कोमलला इंग्रजी विषय सोडून इतर 4 विषयात तिचे सरासरी गुण किती येतात? 50 गुण येतात. कोमल आहे आणि कोमलला इंग्रजीत विषय जर सोडला तर बाकीचे जे 4 विषय येतात त्या 4 विषयात तिला सरासरी 50 गुण मिळाले. म्हणजे 4 विषय म्हणजे 4 संख्या आणि सरासरी गुण किती येतात? सरासरी गुण किती दिलेले येतात? त्याचे 50. सरासरी 50 गुण आहेत म्हणजे 4 पंचे 20. म्हणजे तिची बेरीज जी यायला पाहिजे या 4 विषयाची ती किती यायला पाहिजे? 200 यायला पाहिजे. त्याच्यानंतर सांगितलं इंग्रजीचे गुण मिळवले असता सरासरी 2 न वाढते. आता इंग्रजीचे पण गुण मिळवले म्हणजे 4 विषय आणि त्याच्यात अजून 5व्या विषयाचे पण गुण टाकले म्हणजे इंग्रजीचे टाकले तर विषय किती व्हायले? 5 विषय व्हायले. आणि 5 विषय झाल्याच्या नंतर तिची सरासरी किती व्हायली? तर सरासरी 2 न वाढायली. म्हणजे 50 होती तर सरासरी आता किती होईल? 52 होईल. मग याचा गुणाकार केल्याच्या नंतर 5 5 25 250 आणि 5 दुनी 10 260 किती आहे? 260 आणि याची जर वजाबाकी केली तर जे 60 राहतील तेच काय राहतील तिचे? तिचे इंग्रजीचे गुण राहतील. इंग्रजीचे गुण किती राहतील? 60. कशामुळं? सुरुवातीला 4 विषयात तिची 50 सरासरी होती म्हणजे 200 बेरीज येणार. 5 चूक 20 200
त्याच्यानंतर जर 52 घेतले तर 5 दोन्ही 10 अशी 0 हाताला 1 आणि 5 5 25 आणि 1 26. तर ते जे 60 गुण शिल्लक आले ते कोणामुळे आले? इंग्रजी या विषयामुळे त्याच्यात ऍड झाले. मग याला आपण अशा पद्धतीने एकदम सोप्या भाषेत, सोप्या एक दोन लाईन मध्ये याचं उत्तर काढू शकतो. त्याच्यानंतरचा प्रश्न जो की दिलेला आहे 13 टाईपचा, त्याच्यात सांगितलं की एक गाडी जर्मनी ते परभणी, डायरेक्ट जर्मनीवरून परभणीला एक गाडी येणार आहे आणि तिचा वेग सांगितलेला आहे 30 किलोमीटर. काय सांगितलेलं आहे? 30 किलोमीटर प्रति तास आणि 70 किलोमीटर प्रति तास असा वेग आहे. त्या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे? 30 आणि 70. याचा जर लसावी घेतला तर लसावी किती येईल? आपण जर इकडे लसावी काढला तर 70 आणि 30. याचा जर लसावी काढला तर 10 आणि 7 70 आणि 10 त्रिक 30, 7 त्रिक 21 आणि 21 10 210. तर 210 काय येतो याचा? लसावी येतो. मग या दोन्हीचा जर लसावी 210 येत असेल तर हे या ठिकाणी आपण देणार 210. म्हणजे जाताना 210 किलोमीटर आणि येताना 210 किलोमीटर. 210 जाताना स्पीड होता 30 चा, येताना स्पीड झाला 70 चा. तर या ठिकाणी 1010 कटला 7 3 7 21, 1010 कटला 7 त्रिक 21. जाताना तिला 7 तास लागले त्या गाडीला, येताना 3 तासातच आली. टोटल तास किती लागले? 10 तास लागले. मग 10 तास लागले आणि अंतर किती काढलं? जाताना 210 आणि येताना 210, 2 आणि 2 420, 420 किलोमीटर काढलं. मग 1010 कटला तर 42 किलोमीटर प्रति तास. हेच काय येणार याचं आन्सर येणार 42 किलोमीटर प्रति तास. हा राहणार त्याचा ऍव्हरेज स्पीड, म्हणजे सरासरी वेग. कशाचा? तर त्या ट्रेनचा, जी की परभणीवरून जर्मनीला गेली, जर्मनीवरून परत परभणीला आली. अशा पद्धतीने आपण याचा ऍव्हरेज स्पीड काढू शकतो. कशा पद्धतीने? त्याचा एलसीएम काढून. मग तुम्हाला सांगितलं होतं मी की जे बेसिक मॅथचे जे काही टॉपिक असतील त्या टॉपिक वरच्या प्रत्येक टॉपिक मध्ये तुम्हाला प्रश्न दिसतील. मग त्या ठिकाणी संख्या असो, काही एलसीएम एचसीएफ असो, किंवा मग स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट असो, हे कोणत्याही, किंवा कसोट्या असो, कोणताही चॅप्टर जर तुम्ही घेतला, सुरुवातीच्या 8 क्लास घेतल्या तर त्या इथून पुढच्या प्रत्येक टॉपिक मध्ये तुम्हाला त्या टॉपिक वरून प्रश्न या ठिकाणी दिसतील. या ठिकाणी आपल्याला डायरेक्टली जरी लसावी मसावीवरून प्रश्न नाही दिसला, पण लसावी आणि मसावी वरून आपण कशा पद्धतीने इथं सरासरी का आणणार ते आपण या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर 14व्या टाईप मध्ये तुम्हाला काय विचारलेले आहे की 5 संख्येची सरासरी 25 असेल व त्यापैकी 3 संख्येची सरासरी 18 असेल तर उर्वरित ज्या 2 संख्या राहतील त्या 2 संख्येची सरासरी किती येईल? तुम्हाला सांगितलेलं आहे 5 संख्या दिलेली आहे आणि 5 संख्येची सरासरी दिलेली आहे 25 आणि 3 संख्या दिलेली आहे त्याची सरासरी दिलेली आहे 18. अशाच पद्धतीने प्रश्न दिला होता आणि सांगितलं की ज्या 2 संख्या राहिल्या, या 5 पैकी 3 तर गेल्या, या 5 पैकी ज्या 2 संख्या राहतील त्याची सरासरी काढा. तर या 25 5 125 याची बेरीज येईल आणि 18 त्रिक 54 याची बेरीज येईल. याची जर आपण वजाबाकी केली तर 5तून 4 गेले 1 आणि 12तून 5 गेले 7. या ठिकाणी किती येतील? 71 येतील. उर्वरित 2 संख्येची सरासरी तुम्हाला विचारली, तुम्ही काय करणार? 71 भागाकारात 2 म्हणजेच 2 त्रिक 6 उरला 1, 2 पंच 10.5. अशा पद्धतीने तुम्ही याचं 35.5 ही राहणार याची सरासरी. काय करणार? 5 संख्या होत्या, 25 सरासरी होती, बेरीज येणार 125. त्याच्यातल्या 3 संख्येची बेरीज 54 आली, म्हणजे 18 प्रत्येकाची, तर 54 आली. उरलेले जे 71 असतील, म्हणजे त्या 125 मधून 54 गेले तर 71 उरले आली. 71 बेरीजच या 2 संख्येची असणार. आणि 35 दोन्ही 70 आणि 5 आणि 5 म्हणजे 0.5 आणि 0.5 म्हणजे 1, अर्धा 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 1. मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो की याची जी सरासरी येणार शेवटच्या 2 संख्येची ती येणार 35.5. त्याच्यानंतरची 15 नंबरची टाईप दिलेली आहे. 15 नंबरच्या टाईप मध्ये प्रश्न तुम्हाला काय दिलेला आहे की 5 संख्येची सरासरी 15 आहे. 5 संख्येची सरासरी किती आहे? 15. आणि जर प्रत्येक संख्येला 2 न भागलं तर नवीन संख्येची सरासरी किती? आता अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला दिलेले असतात की एवढ्या संख्येची सरासरी दिलेली आहे आणि त्या संख्येला जर तेवढ्या संख्येनं भागलं किंवा गुणलं तर सरासरीत काय फरक पडेल? जो फरक त्या संख्येत पडणार तो त्याच्या सरासरीत पडणार. काय होणार? म्हणजे तुम्हाला सांगू शकता की या ठिकाणी की 5 संख्येची सरासरी किती दिलेली आहे? 50 दिलेली आहे. तुम्हाला 5 संख्येची सरासरी 50 दिलेली आहे आणि प्रत्येक संख्येला 2 न भागलं तर नवीन संख्येची सरासरी काय? तर तुम्ही अशा ह्याच्यात काय करणार? जी सरासरी दिलेली आहे त्या 50नच 2 न भागणार. या ठिकाणी काय ना 25 ही याची सरासरी, काय नवीन संख्येची सरासरी काय येईल? 25 येईल.
त्याच्यानंतरचा दुसरा जो प्रश्न दिलेला आहे त्याच्यात दिलेला आहे की 5 संख्येची सरासरी 15 आहे. जर प्रत्येक संख्येला 2 न गुणलं तर नवीन संख्येची सरासरी काय येईल? भागलं तर आपण कशाला भागणार? सरासरीलाच. आणि गुणलं तरी पण कशाला गुणणार? सरासरीलाच. नवीन सरासरी जुनी सरासरी किती दिलेली आहे? 15. आणि या 15 जर सरासरी दिली असेल आणि याला पण आपल्याला काय करायचं? 2 न गुणायचं. मग 15 दोन्ही 30. ही 30 काय राहील? याची नवीन सरासरी राहील. भागलं तरी आपण सरासरीलाच भागणार, गुणलं तरी सरासरीलाच गुणणार. जे संख्येसोबत करतात तेच त्याच्या सरासरी सोबत करणार. उत्तरात काहीच फरक पडणार नाही. त्याच्यानंतर शेवटची टाईप दिलेली आहे. त्याच्यात सांगितलेलं आहे की 9 संख्येची सरासरी 15 आहे. 9 संख्येची सरासरी 15 आहे. पहिल्या 5 संख्येची सरासरी 12 व शेवटच्या 3 संख्येची सरासरी 20 असेल तर 6वी संख्या कोणती? 9 संख्येची सरासरी दिलेली आहे 15. 9 संख्येची सरासरी 15. त्याच्यानंतर त्या 9 मध्ये 5 संख्येची सरासरी 12 आहे. 5 संख्येची सरासरी 12 आहे. आणि नंतर सांगितलं की 12 आहे व शेवटच्या ज्या 3 संख्या आहेत, शेवटच्या 3 संख्येची सरासरी किती राहणार आहे? 3 संख्येची सरासरी 20. आता याच्यात हे तर 15 9 135 राहणार. म्हणजे टोटल बेरीज 135 यायला पाहिजे. या ठिकाणी 5 6 7 8. या ठिकाणी तर 8च संख्या झाल्या. अजून एक संख्या बाकी आहे. मग या दोन्हीची बेरीज जर याच्यातून वजा केली तर 8वी संख्या भेटणार आपल्याला. मग आपण काय करणार? 12 पंचे 60 आणि 3 दोन्ही 6 60. 6 6 12 पंचे 60. इथं पण 60 असेल, इथं पण 60 म्हणजे 120. आणि 120 जर आपण या ठिकाणी 135 मधून जर का कमी केले तर या ठिकाणी आपल्याला उरणार 15. आणि 15च असणार ती आपली 9 नंबरची संख्या, 9 नंबरची संख्या असणार ती म्हणजेच 15. तिचं उत्तर काय? तिची सरासरी तर काढणार नाही राहणार, ती एकच संख्या राहणार. आणि ती संख्या कोणती राहणार? ती संख्या राहणार 15. तर अशा पद्धतीने आपण आजच्या जेवढे काही टॉपिक, जेवढे काही प्रश्न या ठिकाणी बनू शकत होते ते सरासरीवरचे पूर्ण प्रश्न या ठिकाणी कंप्लीट केले. पूर्ण टाईप बघितल्या, कशा पद्धतीने आपण त्याला ट्रिकनं सोप्या पद्धतीने एकदम त्याला सोडवणार, कमी वेळेत त्याला सोडवणार ते आपण या ठिकाणी पाहिलं. तर आजच्या क्लासमध्ये तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तो कमेंटमध्ये टाका. त्याच्यानंतर क्लास आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.